नेमकं कोणत्या नेत्यांना मुख्यमंत्र्यांनी मंत्रिपदाचं आश्वासन दिले पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। विजय गावित नंदुरबार, राजेंद्र पाटणी वाशिम, लक्ष्मण जगताप पिंपरी चिंचवड, किसन कथोरे सुनील देशमुख। दरम्यान जय महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संपादक निलेश खरे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे, ऐकूयात। राज्यामध्ये जो मंत्रिमंडळ विस्तार झाला त्यानंतर नाराजांची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणावर वाढली। यात जे प्रमुख नाराज समोर आले, जे आपण नाव मुख्यतः दाखवतोय, किसन कथोरे, त्याचबरोबर सुनील देशमुख यासारखे नेते जे इतर पक्षांमधून भाजपमध्ये आले होते। असे एकूण 42 नेते आहेत जे आमदार झालेले आहेत। अशा नेत्यांना मंत्रिपद का देण्यात आली नाही यावरून मुख्यतः नाराजी ही मुख्यमंत्र्यांच्या दरबारी व्यक्त करण्यात आली। त्यावर उपाय म्हणून मुख्यमंत्र्यांनी नवा फॉर्म्युला काढलाय, तो म्हणजे येत्या काळामध्ये फेब्रुवारी महिन्याच्या आसपास राज्यामध्ये महानगरपालिका अत्यंत महत्त्वपूर्ण अशा महापालिकांची निवडणूक होती आहे। त्याचबरोबर जिल्हा परिषदांच्या निवडणुका होत आहेत आणि नगर परिषदांच्याही होत आहेत। या निवडणुकांमध्ये जो मंत्री आपल्या भागामधून महापालिका, जिल्हा परिषद, नगर परिषदा निवडून आणेल त्याला मंत्री राहण्याची संधी मिळेल। जे मंत्रिपदावर राहून स्थानिक स्वराज्य संस्था निवडून आणू शकणार नाहीत त्यांना घरचा रस्ता दाखवला जाईल आणि त्यांच्या जागी जे नेते आपल्या भागामध्ये जिल्हा परिषद, महानगरपालिका निवडून आणतील अशा नेत्यांना संधी दिली जाईल। अशा स्वरूपाचा फॉर्म्युला हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडल्याची माहिती जी आहे ती अधिकृत सूत्रांकडून आपल्याकडे येते आणि त्यानुसार येत्या काळामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार तर नाही, मात्र मंत्रिमंडळातले बदल जे आहेत ते येत्या काळामध्ये मार्च महिन्यामध्ये किंवा एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील। मुख्यतः मार्च महिन्यामध्ये जे बजेट सेशन असेल, जे अर्थसंकल्पीय अधिवेशन असेल त्याच्या आसपास हा मंत्रिमंडळातला बदल जो आहे तो आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळेल आणि त्या दृष्टीने व्यूहरचना जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी तयार केली आहे। इतकंच नाही, या माध्यमातून जे सद्य परिस्थितीत मंत्री आहे त्यांच्यावरही दबाव तयार करण्याचा प्रयत्न जो आहे तो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे आणि या माध्यमातून जास्तीत जास्त ठिकाणी भाजपची सत्ता यावी या दृष्टीने प्रयत्न हे देवेंद्र फडणवीस यांचे पाहायला मिळत आहेत। तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे हा मंत्रिमंडळाचा विस्तार नसेल तर बदल असेल। आता काही दिवसांपूर्वी आपण बघितलंय एक विस्तार मंत्रिमंडळाचा झाला आहे। मग जर हा विस्तार नाही आणि बदल असेल तर मग आत्ताचे जे मंत्री आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा एक संदेश आहे असं म्हणावं लागेल। अगदी जे सध्या परिस्थितीमध्ये मंत्री आहेत त्यांनी जर महानगरपालिका, जिल्हा परिषदा आपल्या भागातून निवडून आणण्यात ते अपयशी ठरले तर त्यांना मंत्रिमंडळातून घरचा रस्ता दाखवला जाईल असे स्पष्ट संकेत जे आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून दिले गेले आहेत आणि त्यांच्या जागी वर्णी लागेल अशा नेत्यांची, ज्या नेत्यांनी आपल्या भागांमधून स्थानिक स्वराज्य संस्था निवडून आणलेल्या आहेत। आणि त्यामुळे येत्या काळातला मंत्रिमंडळ बदल हा फेब्रुवारी नंतर म्हणजे मार्च किंवा एप्रिलच्या काळात पाहायला मिळेल असेही संकेत मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे या नेत्यांशी बोलताना दिल्याचं सांगितलं गेलंय। इतकंच नाही, मुख्यमंत्र्यांकडून जे उदाहरण दिलं गेलं ते कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीचं। रवींद्र चव्हाण यांनी इथल्या 6 जागा 42 जागांवर पोहोचवल्या भाजपच्या आणि त्यामुळे 42 नगरसेवक ज्या नेत्यांकडून, ज्या आमदारांकडून मिळाले आहेत त्याला मंत्रिपद देण्याशिवाय पर्याय नाही आणि या ठिकाणी आपण रवींद्र चव्हाणांना योग्य तो परतावा त्यांनी केलेल्या कामगिरीचा केलाय। तुम्ही ही कामगिरी दाखवा, तुम्हालाही मंत्रिपद मिळेल असं स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून या नाराज नेत्यांना देण्यात आलेलं आहे। आता राहिलेला एक मुद्दा हा असा आहे की कामगिरी करून दाखवा आणि मंत्रिपद मिळवा, इथपर्यंत ठीक आहे। जसं हा संवाद त्यांनी आपल्या मंत्र्यांशी आणि आपल्या भाजपतल्या आजूबाजूच्या लोकांशी साधलेला आहे त्याचप्रमाणे एक मेसेज हा बाकीच्यांनाही जाणार आहे, खास करून शिवसेनेलाही जाणार आहे आणि तो काय आहे, त्यांची काय प्रतिक्रिया अपेक्षित आहे, काय पडसाद या निर्णयाचे उमटतील बाहेर असं वाटतंय। शिवसेनेला मुख्यतः संकेत हेच की भाजप कोणत्याही परिस्थितीत आता राज्यात सत्तेत आल्यानंतर मुंबई महानगरपालिका, त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिका, ठाणे महापालिका या ज्या प्रमुख महापालिका येत्या काळातल्या आहेत त्यांच्यावर भाजपचा झेंडा प्रस्थापित करू इच्छितं आणि त्यासाठी म्हणून प्रलोभनं आणि दबाव या दोघाही नीतीचा वापर जो आहे तो भाजप नेतृत्वाकडून होताना पाहायला मिळेल।